हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल आर डी फार्मामध्ये. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी जे काही ड्रग इन्स्पेक्टर या पोस्टसाठी तयारी करणार आहेत किंवा फॉर्म भरणार आहेत, जे काही बी फॉर्म स्टुडंट असतील, यांचे खूप सारे डाऊट होते. मित्रांनो, मी ऑलरेडी एक दोन व्हिडिओ टाकलेले होते. ड्रग इन्स्पेक्टरचा सिलेबस असेल, नंतर मित्रांनो ड्रग इन्स्पेक्टर या पोस्ट म्हणजेच औषध निरीक्षक या पदासाठी जो MPSC थ्रू लास्ट पेपर झालेला होता, तो पण माझ्या युट्यूब चॅनलवर टाकलेला आहे मित्रांनो. तर यामध्ये मित्रांनो मला खूप सारे कमेंट आले आणि आपल्या जे काही विद्यार्थी मित्र आहेत त्यांचे खूप सारे डाऊट होते. तर मित्रांनो, ते जे डाऊट आहेत त्यावर मी हा स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे. आणि याच्यामध्ये तुमचे ड्रग इन्स्पेक्टर रिलेटेड, एक्झाम रिलेटेड जे काही डाऊट असतील ते सर्व डाऊट सॉल्व्ह होणार आहेत मित्रांनो. तर चला बघू आपण इथे. तर मित्रांनो, जो पहिला डाऊट असणारे सर्व स्टुडंटला होता तो होता मित्रांनो इलिजिबिलिटीचा. तर मित्रांनो, इलिजिबिलिटीवर आता एक नवीन नोटिफिकेशन आलेलं होतं आणि त्याचा व्हिडिओ पण मी माझ्या युट्यूब चॅनलवर टाकलेला आहे मित्रांनो, तो पण तुम्ही चेक करू शकता. तर इथे बघा मित्रांनो, आधी जी इलिजिबिलिटी होती त्यामध्ये मित्रांनो एक्सपिरियन्स हा मस्ट होता. तर मित्रांनो, आता जी इलिजिबिलिटी आलेली आहे त्याच्यामध्ये मित्रांनो बी फार्म स्टुडंट, फक्त पदवी म्हणजे डिग्री स्टुडंट हा इलिजिबल आहे. म्हणजे मित्रांनो, त्याला कसलाच एक्सपिरियन्स रिक्वायर्ड राहणार नाहीये आणि तो स्टुडंट इलिजिबल असणार आहे. हा हा जो होता इलिजिबिलिटीचा पार्ट, तो क्लिअर झाला मित्रांनो. आणि नंतर आता दुसरा जो क्वेश्चन होता मित्रांनो, तो आहे एक्झाम डेट. की मित्रांनो, आता ही DIचे जे नोटिफिकेशन आले त्याची एक्झाम डेट कधी असेल. तर मित्रांनो, आता ॲज सच कोणतं नोटिफिकेशन आलेलं नाहीये की एक्झाम डेट कधी होईल किंवा ऍप्लिकेशन फॉर्म कधी स्टार्ट होतील. मग ह्याची काही इन्फॉर्मेशन नाहीये, नो इन्फॉर्मेशन. जसं तुम्हाला ह्याच्याबद्दल कोणतं पण नोटिफिकेशन म्हणजे MPSCच्या ऑफिशियल साईटवर जसं येईल तसंच तो नोटिफिकेशन मित्रांनो तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवर त्याची अपडेट भेटणार आहे मित्रांनो. आणि तुम्ही टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. सेम थर्ड जो पॉइंट आहे मित्रांनो की एक्झाम फॉर्म कधी येतील. तर त्याचे पण नोटिफिकेशन आणखीन आलेलं नाहीये, पण फेब एंडिंग पर्यंत ही येण्याची शक्यता आहे मित्रांनो. तो पण लवकरच येईल, राईट. आणि ह्याच्यानंतर मित्रांनो, जो स्टुडंटचा नंतर खूप महत्वाचा डाऊट होता तो म्हणजे सिलेबस. की ड्रग इन्स्पेक्टरच्या एक्झामचं सिलेबस काय असेल सर. तर मित्रांनो, सिलेबस जो आधीचा लास्ट एक्झाम जी झालेली होती त्याचा सिलेबस मी ऑलरेडी त्यावर व्हिडिओ बनवलेला आहे, राईट. आणि याच्यामध्ये फार्मसीचा जो काही टेक्निकलचा सिलेबस होता, फार्माकोलॉजी असेल, मायक्रोबायोलॉजी असेल, हे सर्व जे पॉइंट होते तर ते मी त्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेले. आणि तुम्हाला ती जी सिलेबस कॉपीची जर PDF हवी असेल मित्रांनो, तर ती माझ्या टेलिग्रामवर चॅनलवर ऑलरेडी दिलेली आहे. तर तो चॅनल तुम्ही जॉईन करू शकता. आणि मित्रांनो, सिलेबस कॉपीवर जो व्हिडिओ मी बनवलेला आहे, तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलमध्ये प्लेलिस्ट मध्ये जाऊन ड्रग इन्स्पेक्टर ही सेपरेट प्लेलिस्ट बनवलेली आहे, तर तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता मित्रांनो की काय काय सिलेबस असणार आहे, राईट. तर हा सिलेबस हा पण पॉइंट झाला. आणि नंतरचा मित्रांनो महत्वाचं पॉइंट आहे की एक्झाम पॅटर्न काय असेल सर. तर मित्रांनो, एक्झाम पॅटर्न असा आहे, याच्यामध्ये दोन एक्झाम होईल. एक असेल मित्रांनो तुमची MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चनची एक्झाम असेल, MCQ. तर मित्रांनो, MCQ वर किती MCQ असतील? 100 MCQ असतील. आणि मित्रांनो, ते किती मार्कसाठी असतील? 200 मार्कसाठी 100 MCQ, म्हणजे एका क्वेश्चनला असणारे 2 मार्क मित्रांनो, राईट. तर हा जो पॅटर्न होता मित्रांनो, आता इथे बघा. आणि ही एक्झाम कोण घेणार आहे? जसं की आपली ZPची IBPS घेते, सार्वजनिक TCS. तर मित्रांनो, ही जी एक्झाम होणार आहे DIची ती होणार आहे MPSC थ्रू. म्हणजे एक्झाम व्यवस्थित होते MPSC थ्रू, त्याच्यात काही कसलाही घोळ होणार नाहीये. म्हणून तुम्ही व्यवस्थित, नो टेन्शन करता, तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा मित्रांनो. आणि ह्याचं पॅटर्न इंटरव्ह्यू असेल 50 मार्क आणि 200 मार्क तुमचं MCQ क्वेश्चन पेपर असेल. तर मित्रांनो, हे तर खूप महत्वाची एक गोष्ट आहे की तुम्हाला टाइम खूप कमी असणार आहे, खूपच कमी. 1 तासाचा असेल थेरी जो MCQचा पेपर असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला कव्हर करायचं. यासाठी तुम्हाला परफेक्ट अभ्यास करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो.
राईट, एक्झाम पॅटर्न. आता मित्रांनो नेक्स्ट जो डाऊट होता खूप साऱ्या स्टुडंटला तो असा की फायनल इयर बी फार्म स्टुडंट. तर मित्रांनो त्यांनी जे आताच्या एलिजिबिलिटी मध्ये दिलेलं आहे की जे काही डिग्री कंप्लीट झालेले स्टुडंट आहेत ते इलिजिबल असणार आहेत. तर यावर आणखीन काही नोटिफिकेशन आणखीन तर आलेलं नाहीये, पण ह्याच्यावर पण काही बी नोटिफिकेशन आलं तर ती मी नक्की सांगेल मित्रांनो. आणि फायनल इयरचे स्टुडंट पण मे बी इलिजिबल असू शकतात का नाही हे कन्फर्म नाही सांगू शकत मी इथे, पण हे पण स्टुडंट एक्झाम देऊ शकतील मित्रांनो. आणि त्याच्यावर आणखीन जर रजिस्ट्रेशनचं काही इन्फॉर्मेशन आली तर ते पण चेकआउट करावं लागेल. नंतरचा क्वेश्चन असणार आहे मित्रांनो बॅच. म्हणजे मित्रांनो आता ड्रग इन्स्पेक्टर ही खूप चांगली पोस्ट आहे आणि खूप साऱ्या वॅकन्सीज आहेत. तर मित्रांनो खूप सारे लोक जे युट्यूबर आहेत ते काय करतायत, बॅच स्टार्ट करतायत, राईट. आणि त्यांनी मित्रांनो त्यामध्ये फीस ठेवलेली आहे. पण मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलवर जे काही सर्व सिलेबस असणार आहे ते सर्व सिलेबस मित्रांनो फ्रीमध्ये भेटणार आहे. फ्रीमध्ये आपण युट्यूब चॅनलवरच एक बॅच स्टार्ट करत आहे मी. आधी मी मित्रांनो जे काही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर असतील त्याचे ऑलरेडी व्हिडिओ टाकलेले आहेत. आणि रोज मित्रांनो डेली सकाळी 10 वाजता एक नवीन व्हिडिओ जो सिलेबसवर असणार आहे, ड्रग इन्स्पेक्टरचा जो सिलेबस आहे त्यावर डेली मित्रांनो एक नवीन व्हिडिओ असणार आहे. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला एकही रुपया मला पे करायची गरज नाही आहे मित्रांनो. तुम्हाला फक्त टेलिग्राम चॅनल जॉईन करावं लागेल. तिथे मी डेली व्हिडिओ टाकला त्याची लिंक तिथे टाकेल. आणि तसंच तुम्हाला युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला लागेल आणि नोटिफिकेशनची जी बेल असते त्याला क्लिक करा, म्हणजेच जसा व्हिडिओ अपलोड झाला तुम्हाला लगेच भेटेल मित्रांनो. आणि ती बॅच फ्रीमध्ये असणार आहे, राईट. आता मित्रांनो दुसरा एक क्वेश्चन होता की निगेटिव्ह मार्किंग असते का सर. हा तर हो, डीआयच्या एक्झाम मध्ये मित्रांनो तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. म्हणजे तुमचे 4 क्वेश्चन जर रॉंग झाले तर एका क्वेश्चनचे मार्क कमी होतील, असा निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. नंतरचा क्वेश्चन आहे की सर वॅकन्सी किती असणार आहेत डीआयला. तर मित्रांनो जो 2021चा जो नोटिफिकेशन होता जो कॅन्सल झाला तर त्यामध्ये मित्रांनो 100+ वॅकन्सीज होत्या. तर आता पण मित्रांनो त्या नोटिफिकेशन पेक्षा काही वॅकन्सीज जास्तच असतील, 120 पर्यंत 20 वॅकन्सी तर कन्फर्म असणार आहेत. 120 पेक्षा जास्त वॅकन्सी असणार आहेत. ही एकदम गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे मित्रांनो. नंतरचा जो क्वेश्चन होता मित्रांनो की बुक आणि स्टडी मटेरियल काय यूज करायचं. तर मित्रांनो आता डीआयचे जर प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपरच्या बेसिसवर जर आपण सिलेबस स्टडी केला किंवा क्वेश्चन कशा टाईपचे विचारले ते जर स्टडी केलं तर मित्रांनो तुम्हाला रेफरन्स बुक करावे लागतील. रेफरन्स बुक मीन्स तुम्हाला जर आता कोलॉजीचा फार्माकोलॉजी जर तुम्ही करत असाल तुम्हाला केडी त्रिपाठी स्टडी करणं खूप गरजेचं आहे. आणि मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही स्टडी करताय त्यावेळेस तुम्हाला फक्त क्लासिफिकेशन नाही पण क्वेश्चन कसं विचारतात, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट लोकल अॅनेस्थेटिक. म्हणजेच खालीलपैकी कोणता नॉट लोकल अॅनेस्थेटिक हे सिंपल क्वेश्चन झाला, पण तिथे काय विचारणार, विच ऑफ द फॉलोइंग लोकल अॅनेस्थेटिक इज नॉट शॉर्ट ऍक्टिंग. म्हणजे लोकल अॅनेस्थेटिक जर तुम्ही क्लासिफिकेशन बघितला तर त्याच्यामध्ये शॉर्ट ऍक्टिंग, लॉंग ऍक्टिंग हे पण आहे, पण तिथे फिरून क्वेश्चन विचारतात. आणि मित्रांनो मी असं बघितलंय क्वेश्चन पेपर समजून की सर्व ऑप्शन मित्रांनो तुम्हाला करेक्टच वाटणार आहेत. आणि तुम्हाला नेक्स्ट जो पॉइंट आहे टाइम कमी असणार आहे, ह्याच्यासाठी तुम्हाला परफेक्ट करणं खूप गरजेचं आहे. आणि मित्रांनो आपला जो युट्यूब चॅनल आहे ह्याच्यामध्ये मी तसेच क्वेश्चन घेणार आहे. जर समजा आता एक लोकल अॅनेस्थेटिक हा पॉइंट आहे तर ह्याची मित्रांनो मी थेरी घेणार की कोणते कोणते थेरी असेल, क्लासिफिकेशन असेल आणि नंतर त्यांच्या जे काही ड्रग महत्वाचे त्यांचे मोड ऑफ ऍक्शन असतील. मोड ऑफ ऍक्शनवर खूप क्वेश्चन विचारलेले आहेत. तर नंतर हे थेरी पार्ट झाल्याच्या नंतर मित्रांनो व्हिडिओमध्ये असं डिस्कस करेल की पॉसिबल एमसीक्यू किती असतील ह्या पॉइंटवर जे की येऊ शकतात, जे की रिलेटेड एमसीक्यू असतील, एमसीक्यू क्वेश्चन येऊ शकतात तुमच्या एक्झाम मध्ये. तर त्यानुसार आपण स्टडी करणार आहोत मित्रांनो. यासाठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा
आणि जे जे काही स्टुडंट बी फार्म असतील तर त्या सर्व मित्रांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही मित्रांनो शेअर करा, कारण फक्त आपला एकच यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यामध्ये DIचं सर्व मटेरियल मित्रांनो फ्री भेटणार आहे. आणि तुम्हाला हेल्प लागेल कोणती पण, मी यूट्यूब चॅनलवर कमेंट तर रिप्लाय देतोच, नाहीतर तुम्ही टेलिग्रामवर मला पर्सनल मेसेज पण करू शकता मित्रांनो. आणि एवढंच सांगतो मित्रांनो, थँक्यू.